तर निमित्त आहे SP ग्रुप चषक 2026 आणि मैदानावरती सामना या ठिकाणी सुरू होतोय. मांगरूळ A वर्सेस VRCC उसाटणे, अर्थातच विठ्ठल रखुमाई क्रिकेट संघ उसाटणे. टॉस उसाटणे संघाने जिंकलाय. प्रथम ते फिल्डिंग करतायत. इन्व्हाइट केले मांगरूळ संघाला बॅटिंगसाठी. मांगरूळ A संघ तयार झाला बॅटिंगसाठी. शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. आणि पारितोषिक या ठिकाणी आले मांगरूळ टीमसाठी 3 चौकार 3 षटकार जर या ठिकाणी लगावले गेले तर नितीन तुकाराम पाटील याचकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज देण्यात येईल. आजच्या दिवसातील हा सामना क्रमांक आपण बघतायत रेग्युलर फॉर्मॅटमधला तिसरा आहे. पण तसं बघायला गेलं तर पहिल्या 3 सामने आपण कव्हर केले 40+चे, म्हणजे हा सामना आजच्या दिवसातील 6वा सामना आहे. बॉलिंग मार्कवर तयार. त्या ठिकाणी आपण बघतोय पहिले षटक घेऊन रोशन हजारी आणि सलामीला आपण बघतायत बॅट्समन त्या ठिकाणी राकेश पाटील आणि त्याचबरोबर मनोज पाटील. स्ट्राईकला राकेश पहिले षटक घेऊन येतोय. त्या ठिकाणी रोशन. पहिलाच बॉल ओव्हर द विकेट. ओ बॅटची झेलची शक्यता. पहिल्याच बॉलवरती पहिला धक्का. फलंदाज राकेश बाद होतोय रॉयल डक वरती. बाद झाला. 0वरती बाद झाला आणि नक्कीच ही खराब सुरुवात. न्यू बॅटर आलाय मैदानावरती. वेगवान चेंडू. मोनिश न्यू बॅटर मोनिश पाटील आणि काय वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करतोय त्या ठिकाणी रोशन हजारी. हा बा चेंडू प्रचंड वेग. हा वाईट यॉर्कर होता. अप्रतिम डिलिव्हरी आणि वेगाबरोबर ॲक्युरेसी असली की यश हे हमखास मिळतं गोलंदाजाला. आणि 2 चेंडू अप्रतिम हाताळलेले. पहिल्याच बॉलवरती राकेशला बाद केलं. चेंडू देखील वेगवान. कॉट बिहाइंडचा अपील आणि पंचांनी स्वीकारलंय. आणखीन एक धक्का मैदानावरती. मोनिश ज्या पावलाने आला होता त्याच पावलांनी जावं लागेल डगआउटच्या दिशेने मांगरूळ A संघाला. या संघाची ओळख समीर पाटील आपण बघतायत. सुंदर झेल टिपलाय. ज्यांनी या संघाची बांधणी केली, ज्यांनी या संघाला घडवलं, त्याच्या मार्गदर्शनाखाली हा संघ खेळतोय. क्रिकेटचा भरपूर जुना इतिहास उसाटणे गावाचा राहिलेला आहे आणि या संघासाठी समीरचं योगदान फार मोठं राहिलेलं आहे. एक काळ होता की समीरने कित्येक मैदानं गाजवली. या गावासाठी बाईक घेऊन येणारा समीर पाटील हा पहिला खेळाडू होता आणि आजही नव्याने सुरुवात केली आहे. एक नवीन संघ तयार केला आहे आणि चांगली कामगिरी हा संघ करतोय. ऑन साईडला फिल्डर धावतायत. इनफिल्ड वरना चेंडूला अडवतील का थांबवलाय. 2 धावा या दरम्यान पूर्ण करतायत. खातं उघडलं गेलंय धावांचं. आधी विकेटचं खातं उघडलं आणि त्यानंतर मात्र इथून या 2 धावा येत आहेत. न्यू बॅटर मैदानावरती आलेला आहे तो किशोर पाटील. 2वरती 2 विकेट आहेत. संघ थोडासा बॅकफुटवरती दबावाखाली आहे, पण एक चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे मांगरूळ या संघाला. ती पार्टनरशिप झाली तर एक चांगली धावगती इथे प्राप्त करता येईल आणि एक मोठं लक्ष उभं करावं लागेल. समोर उसाटणे संघ आहे. हा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा हा डॉट बॉल. सातत्याने या ओव्हरमध्ये आपण बघतात की ऑफस्टंपवरती ही लाईन लेंथ बघायला मिळते. फलंदाज शपलून खेळायचा प्रयत्न करतात पण वेग इतका भन्नाट आहे आणि त्यामुळे इथे ते टायमिंग साधता येत नाही बॅटरला. आत्तापर्यंत 5 चेंडू झालेले आहेत. 2 विकेट आणि 2च धावा खर्च केल्यात त्या म्हणजे रोशन हजारीने. पुन्हा एकदा यावेळेस मात्र अतिरिक्त बाउन्स
आणखीन एक डॉट बॉल. षटक पहिलं यशस्वी षटक, इकॉनॉमिकल षटक, विकेट टेकिंग षटक. केवळ 2 धावा आणि 2 धक्के दिलेले आहेत मांगरुळे संघाला. पॉवर प्ले मध्ये यापेक्षा चांगली गोलंदाजी काय असू शकते. आमचे डीजे रोमॅन्टिक मूडमध्ये आहेत. तर कुमार पाटील यांच्या ठिकाणी आगमन झालं. विनंती करेन कुमार पाटील यांना की आपण व्यासपीठावरती आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. षटक क्रमांक पहिले संपल्यानंतर बॉलिंग मार्कवर समीर पाटील तयार. पहिलाच बॉल या ठिकाणी आपण बघतायत विकेट किपरच्या हातात. आणखीन एक डॉट बॉल. सुरुवात डॉट बॉलने झालेली आहे. इथून मात्र धीरोदत्तपणे लढावं लागेल. 2 विकेट जरूर गमावलेले आहेत. हा चेंडू बघा, पहिलाच बॉल आणि यावेळेस मात्र उडवलाय. आलाय पहिला षटकार मांगरूळ संघासाठी. फलंदाज त्या ठिकाणी मनोजच्या बॅटमधून. पहिला षटकार मनोजच्या बॅटमधून. हा षटकार त्याला लढण्यासाठी प्रेरित करेल, ऊर्जा देईल. कारण संघ अडचणीत आहे. 2 विकेट लवकर गमावलेले आहेत. बघूया मनोज लढतोय का. समोर पुन्हा एकदा समीर. ओहो, उडवलाय. क्षेत्ररक्षक येतात डीप मध्ये. त्या ठिकाणी काय घडले बघूया. आणि चेंडू गेलाय सीमा रेषेच्या पार. षटकारानंतर आलेला चौकार आणि चौकाराने धावसंख्येला मिळतोय आकार. धावसंख्या धावफलकावरती एकूण झालेली आहे ती 12 धावा. पंडित दत्तू मडवी यांच्या स्मरणार्थ रतन मडवी याचकडून 3 षटकार लगावल्यास 3000 रुपये, 2000 रुपये आणि 3 चौकार लगावल्यासही 2000 रुपये. तर पारितोषिकांची उधळण होते. बघूया हे पारितोषिक कोणाला तरी मिळावं असे मांगरूळचे समर्थक, त्यांचे चाहते जरूर मनातल्या मनात म्हणत असतील. यावेळेस मात्र ड्राईव्ह करतायत क्षेत्ररक्षक मिड ऑफला. चांगलं क्षेत्ररक्षण होतं. केवळ एकदा मिळेल. धावसंख्या 1ने पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती 13च्या घरामध्ये. पार्टनरशिप हवी आहे. दोघेही आपण बघतायत मैदानावरती मनोज पाटील आणि किशोर पाटील. तिसऱ्या विकेटसाठी पार्टनरशिप जर मोठी झाली तर एक फायटिंग टोटल उभी करता येईल मांगरूळ संघाला. समीर पुन्हा एकदा राऊंड द विकेट. यावेळेस मात्र ऑन साईडला ड्राईव्ह केला. मिड विकेट क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होते. केवळ एक धाव रुद्रा होते डीपमध्ये आणि एका धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली. आपण बघतोय ती म्हणजे एकूण 14 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 2 धावा आल्या होत्या. या ओव्हरमध्ये 12 धावा आलेल्या आहेत. म्हणजे कुठेतरी कमबॅक झालंय मांगरूळचा. अखेरचा चेंडू बॉलिंग मार्कवर तयार. पुन्हा एकदा समीर. ओहो, पॉइंटच्या दिशेने कव्हर पॉइंटला गेला चेंडू. सीमा रेषेच्या बाहेर आला हा चौकार. आदरणीय उमेश दाऊभाऊ कारभारी, मी विनंती करेन उमेश दाऊभाऊ कारभारी यांना की आपण मंचावरती या. आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. SP ग्रुप चषक 2026 पर्व 6 आणि या स्पर्धेची ही दुसरी रात्र आपण बघतायत. येणाऱ्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं, मान्यवरांचं, स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व लाडक्या खेळाडूंचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेने फिल्डर आहे. डीपमध्ये प्रोटेक्शन दिलं गेलं आहे. केवळ एक धाव.
मनोजने जबाबदारी स्वीकारले. 15 वरती खेळतोय, नॉट आउट. मागच्या षटकाने कुठेतरी इथून मात्र तो कॉन्फिडन्स दिलेला आहे मांगरूळच्या फलंदाजांना. कारण पहिल्या ओव्हरमध्ये 2 होते आणि 2 विकेटही आपण बघितले होते आणि त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये 16 धावा आल्या. चांगलं कमबॅक झालं. धावांची गती आपण 2 ओव्हरनंतर 8.00 बघितली. बॉलिंग मार्कर पुन्हा एकदा रोशनला आणलेले आहे दुसऱ्या स्पेलमध्ये. स्ट्राईकला बॅटर मनोज. ओहो हो, उंच गेलाय, लांब जाईल का प्रश्न आहे, नाही गेला. स्क्वेअर लेगला झेल टिपला गेलाय. रुद्राने फलंदाज मनोजच्या खेळीचा अंत. वाटत होतं की ही पार्टनरशिप फुलते भरते. मनोज खूप चांगली बॅटिंग करत होता, धावसंख्येला आकार देत होता, पण नियतीला ते मंजूर नव्हतं आर्यनला, रोशनला. आणि त्याचबरोबर स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तयार होते. रुद्र मनोजला बाद केलंय. 19 वरती तिसरा धक्का. न्यू बॅटर त्या ठिकाणी आलेले आहेत. चेतन पाटील. डायरेक्टचा प्रयत्न झाला होता पण एक धाव जलद गतीने पूर्ण करतायत. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 20. कमबॅक पुन्हा एकदा करून दिला. पहिल्या ओव्हरमध्ये 2 धक्के दिले होते, 2च धावा खर्च केल्या होत्या आणि त्यानंतर समीर पाटीलने पुन्हा एकदा पाचारण केलं, ते म्हणजे रोशन हजारीला. आणि रोशनने आल्या मनोजला इथून बाद केलं, जो मनोज घातक सिद्ध होणार होता असं वाटलं होतं. रायझिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरी. यष्टांच्या मागे हलकंसं अपील त्या ठिकाणी केलं जातं आहे. पंचांना प्रश्न विचारला जातो आहे पण पंच त्या ठिकाणी स्तब्ध उभे. पाहू शकाल ॲक्शन रिप्ले. अतिरिक्त बाउन्स, वेग, या सगळ्या गोष्टी आपण बघतायत. गोलंदाज म्हटलं की त्याच्याकडे अचूकता, वेदकता, आक्रमकता, कल्पकता आणि विविधता, या सगळ्या गोष्टी असायला हव्या. आणि या सगळ्या गोष्टी एखाद्या गोलंदाजाकडे जेव्हा असतात तेव्हा तो यशस्वी होतो. ओहो, अपील लाऊड. पंचांना प्रश्न विचारला होता, पायचीचं अपील झालं होतं. पंचांनी लेग बायचा इशारा केला, अपील फेटाळलंय. लेग बायच्या रूपाने एक धाव येईल. धावसंख्या धावफलकावरती 21. हा बघा ॲक्शन रिप्ले आम्हाला दाखवतात. यश खूप बाहेर होते ऑफस्टम्पच्या, त्यामुळे अपील फेटाळलं गेलं. धावसंख्या धावफलकावरती एकूण 21. पुन्हा एकदा रोशन तयार. आत्तापर्यंत 4 धावा दिलेल्या, 3 विकेट घेतलेले आहेत. हलक्या हाताने प्लेस करतायत. मिड ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक लॉंग ऑफवरनं येऊन चेंडू कव्हर करतायत. तोपर्यंत 1 धाव या दरम्यान पूर्ण होते. आणि अशा प्रकारे आपण बघताय 3रं षटक संपन्न झालंय. 3ऱ्या षटकात धावा आपण बघितलं तर 3ऱ्या षटकाच्या अखेरीस 22 धावा झालेल्या आहेत. आणि रोशन हजारीने एकूण 2 षटकं हाताळली, त्याने धावा खर्च केल्या त्या म्हणजे एकूण 5 आणि त्याचबरोबर विकेट त्याने 3 घेतलेले. हे मिनी बॅटिंग कार्ड आम्हाला दाखवतात. यश राकेश शून्यावरती बाद झाला. मनोजने 15 धावांची खेळी साकारली. मोनी शून्यावरती बाद झाला. पण सध्या किशोर 4 वरती आणि चेतन 2 धावसंख्येवरती खेळतोय. 3 ओव्हर आणि धावफलकावरती आपण बघतोय एकूण झालेले आहेत त्या म्हणजे 22. धावांची गती आहे 7.33 या ठिकाणी दाखवत आहे. हे बॉलिंग कार्ड आम्हाला दाखवतात. रोशनने 2 षटकं फेकली, केवळ 5 धावा दिल्या, 3 विकेट त्यांनी घेतली आणि त्याचा इकॉनॉमी आपण बघतोय 2.50. पण समीर पाटीलचा इकॉनॉमी आपण बघतोय 16 धावा समीरने खर्च केल्यात. पुन्हा एकदा कमबॅक करून दिलं रोशन हजारीने. 50 वेग त्याच्याकडे आणि खूप चांगली लाईन लेंथ त्याने आपल्याला दाखवली. आणि त्यामुळे आपण बघताय 2 ओव्हरमध्ये केवळ 5 धावा त्यांनी खर्च केल्या. प्रोजेक्टेड स्कोअर 37 दाखवतोय पण ही धावसंख्या पुरेशी असेल का हा देखील प्रश्न आहे. पण बघूया पुढच्या 2 ओव्हरमध्ये कशा पद्धतीने खेळतोय मांगूळ संघ. हा नो लुक शॉट खेळायचा होता पण संपर्क झाला नाही. आणखीन एक डॉट बॉल बॉलिंग मार्कवर त्या ठिकाणी प्रेमला आणले. हा बघा प्रेमचा पहिला बॉल मिड स्टंपवरती केंद्रित केला होता आणि बघा
मिडल झाला नाही त्या ठिकाणी. पुन्हा एकदा प्रेम. हो आणखीन एक अप्रतिम डिलिव्हरी. डॉट चेंडूंचं पर्सेंटेज वाढत चाललं आणि त्यामुळे करंट रन रेट आपण बघताय तो डाऊन होत चाललाय. हा बघा आणखीन एक चांगला चेंडू गुडलेतवरनं सरळ निघालाय. स्लाइटली आतही आणला होता. चांगली ॲक्शन आहे, चांगली गती आहे. खेळपट्टी देखील मदत करते वेगवान गोलंदाजांना. हो अपील झालाय, पंचांनी स्वीकारलंय. 2 चेंडू अप्रतिम फेकले आणि तिसरा चेंडू यष्ट्यांवरती जाणारा पायावरती आदळला. अपील केलं गेलं, पंचांनी स्वीकारलं. फलंदाज बाद. बावीसवरती चौथा धक्का. न्यू बॅटर शक्ती कोपरकर मैदानावरती येतोय. बघूया शक्ती आपली शक्ती दाखवतोय का, ती पणाला लावतोय का. प्रेम तयार. आणखीन एक अप्रतिम डिलिव्हरी. पुन्हा एकदा बॅट फिरलेली आहे. 4 चेंडू 1 विकेट, एकही धाव खर्च केली नाही. प्रश्न आता निर्माण होतोय की पहिली मेडन ओव्हर बघायला मिळते की काय. दुसरी पहिली झालेली आहे म्हणजे. तर आर्यन ठोंबरेने खोणीच्या पहिलं निर्धाव षटक फेकलंय. आणखीन एक डॉट बॉल आणि आता मात्र त्या दिशेने प्रेम देखील निघालाय. 5 चेंडूमध्ये 4 डॉट, 1 विकेट. आणि आता शेवटचा बॉल जर इथून डॉट आला तर ही मेडन ओव्हर. चांगली लाईन लेंथ. शेवटचा बॉल. धावसंख्या धावफलकावरती 22 वरती स्थिरावलेली. पुन्हा एकदा मिस केला आणि अशा प्रकारे प्रेमने SP ग्रुप चषक 2026च्या या 6व्या पर्वात दुसरी मेडन ओव्हर फेकण्याचा बहुमान प्राप्त केलाय. अप्रतिम गोलंदाजी. 1 विकेट आणि 5 चेंडू डॉट, एकही धाव खर्च केली नाही. काय गोलंदाजी झाले बघा. हा ॲक्शन रिप्ले, निर्धाव षटक फार मोठी कधीतरी गोष्ट असते. हा रेकॉर्ड आहे. एखादा गोलंदाज जेव्हा हॅट्रिक घेतो, 5 गड्यांचा ऑल पूर्ण करतो, मेडन ओव्हर फेकतो, त्याच्यासाठी ती फार सन्मानाची गोष्ट असते. तर करेक्शन आम्ही करतोय. आम्हाला आमचे स्कोरर सांगतात की आर्यन नाही तर भूषण ठोंबरे होते ज्यांनी पहिली मेडन ओव्हर टाकली होती कालच्या दिवसात. तर बॉलिंग मार्कवर अखेर षटक घेऊन येत आहेत गणेश पाटील. ऑन साईडला खेळायचा होता. समोर डायरेक्ट हिटचा प्रयत्न असफल झालाय. हा डॉट बॉल. गणेशला या ठिकाणी आणले. धावसंख्या 22 वरती स्थिरावली आहे. मागचे 7 चेंडू म्हणजे आधीचे 6 बॉल आणि हा 7वा बॉल. धावफलक पुढे सरकलत नाही. जे धक्के सुरुवातीला देण्यात आले त्या धक्क्यातून वांगून संघ परत येऊ शकला नाही. डॉट चेंडूंचं पर्सेंटेज वाढत चाललंय. मागचे 6 चेंडू डॉट. आणि बघा या ठिकाणी आम्हाला दाखवत आहेत शेवटचे 15 बॉल्स, लास्ट 15 बॉल्स आपण बघतायत कशा पद्धतीने हे चेंडू फेकण्यात आले आणि केवळ 8 धावा आलेत. रन रेट पूर्णपणे डाऊन झालेला आहे कारण रन रेट. आणखीन एक अप्रतिम डिलिव्हरी. हा देखील चेंडू डायरेक्ट हिट झालाय. पंचांनी बोट वर केलं. आणखीन एक धक्का म्हणजे इथेही एकही धाव झाली नाही. फलंदाज बाद.
तर 5वा गडी बाद झालाय. अखेर षटक आणि इथेही आपण बघतायत 3 चेंडू एकही धाव नाही. फलंदाज धावची झालाय. आकाश पाटील स्ट्राईकला. आणखीन एक चांगला चेंडू फाईन लेगला चाललाय. नशिबाची साथ. धावा मिळतील एकूण 4 आणि बऱ्याच वेळानंतर 22 वर नाही धाव संख्या 26 वरती जाऊन पोहोचले. शेवटचे 9 चेंडू आपण बघितलं तर डॉट होते आणि आता 10वा चेंडू म्हणजेच मागचं षटक 6 चेंडू तिथे आणि या 4 चेंडूमध्ये आपण बघतायत ही बाउंड्री आले, चौकार आलाय. धावसंख्या 26. बॅटची झेलची शक्यता. गलीमध्ये हा झेल टिपला गेलाय. आणखीन एक धक्का, 6वा धक्का मैदानावरती लागतोय मांगरुळ ए संघाला. चेंडू शेष. ड्राईव्ह केलाय. बराच वेळानंतर एखादा स्ट्रोक बघायला मिळाला. मिडल झालाय चेंडू. या दरम्यान या 2 धावा आणि अशा प्रकारे षटक 5 संपलेली आहेत आणि पहिले सत्र संपन्न झाल्यानंतर आपण बघतायत प्रथम बॅटिंग करत असताना मांगरुळ ए संघाने धावा केलेल्या आहेत एकूण 28 आणि 29 धावांचं एक माफक लक्ष VRCC उसाटणे संघाला इथून चेस करायचं आहे. हे बॅटिंग कार्ड दाखवत आहेत. खरं तर बॅटिंग कार्ड बघितल्यानंतर थोडीशी निराशा होते. अपेक्षा भंग झालेल्या आहेत समर्थकांच्या, कारण की संघ चांगला आहे पण इथे ती कामगिरी आपल्याला बघायला मिळाली नाही आणि इथून आपण बघतायत केवळ 28 धावा, 29चं लक्ष चेस करायचं. टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय किती योग्य होता VRCC उसाटणे संघाने ते सिद्ध केलं मैदानावरती. आणि बघूया आता 29 धावा या मैदानावरती कशा पद्धतीने चेस केल्या जातात. फार कठीण आहे डिपेंड करणं, पण शेवटी हा खेळ क्रिकेट आहे. पुढचा सामना पागड्याचा पाडा वर्सेस खरड म्हणजे रोशन फराड, सागर फराड इन ॲक्शनमध्ये असणार आहेत. तर खरड आणि पागड्याचा पाडा संघाच्या संघनायकांनी त्वरित यायचं आहे. लगेचच इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल, कारण की पुढचा चेंडू पुढचं सत्र जसं सुरू होईल आणि पहिला बॉल जर डिलिव्हर्ड झाला तर दोन्ही संघांना पॅनलाइज करण्यात येईल. त्यामुळे पागड्याचा पाडा आणि त्याचबरोबर खरड कॅप्टननी लवकरात लवकर रिपोर्टिंग करायची आहे. सत्र पहिलं संपलंय. चला खरडचा कॅप्टन लवकरात लवकर आपण टॉस साठी मित्रांनो बघा. जर डिले केला टॉस तर पागड्याच्या पाड्याला आपण टॉस विन देणार आहोत जेव्हा सेकंड इनिंगचा पहिला बॉल पडेल. या आपण सन्मानांकडे वळू. मंचावरती आपल्या आदरणीय बाबाजी शेठ भोईर यांची उपस्थिती आणि त्यांचा सन्मान आपण करणार आहोत. या स्पर्धेचे जनक प्रणेते आदरणीय साईनाथ दादा पाटील यांना मी विनंती करेन आपल्या शुभस्य आपण बाबाजी शेठ भोईर यांचा यथोचित सन्मान करावा. बॅटिंग साईडला विनंती आहे प्लीज आपली ओपनिंग पेअर लगेचच पाठवा मित्रांनो. ऑलरेडी आजच्या शेड्यूलमध्ये आपण 30 मिनिट्स लेट आहोत आणि पुढच्या खरडच्या कॅप्टनला विनंती आहे या इनिंगचा पहिला बॉल पडला तर पागड्याच्या पाड्याच्या कॅप्टनला आपण टॉस विन देणार आहोत. ही महत्त्वपूर्ण सूचना आहे तुम्हाला. त्याचबरोबर आपल्यामध्ये उमेश दाऊभाऊ कारभारी यांची उपस्थिती आणि त्यांचाही सन्मान आपण करणार आहोत. अगोदर त्यांच्या शुभस्य आपण टॉस करूयात. हे आपण टॉस करूयात आपल्या टॉसची प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण होते. बघूया टॉस कुणाच्या बाजूने लागलाय. तर टॉस पागड्याचा पाडा संघाच्या संघनायकाने जिंकलेला आहे. अमोलने डिसिजन अमोल फिल्डिंग करणार आहेत.
यानंतर खरड वर्सेस पागड्याचा पाडा हा सामना सुरू होणार आहे. सध्या आपण जाऊया पुढच्या सत्राकडे. एक सन्मान आहे तो आपण कव्हर करतोय. उमेश भाऊ कारभारी तर साईनाथ शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते विशेष सन्मान आपण करतोय. आदरणीय श्री उमेश भाऊ कारभारी यांचा सन्मान या स्पर्धेचे शिल्पकार, जनक, प्रणेते, निर्माते, उद्घाते आदरणीय साईनाथ शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान होतोय. त्यानंतर आदरणीय श्री शैलेश शेठ यांना विनंती करेन आपण या आणि आपणही या सन्मानाचा स्वीकार करा. हा सन्मान देखील आमच्या या स्पर्धेचे शिल्पकार, एक दिलदार असं व्यक्तिमत्व, एक डॅशिंग पर्सनॅलिटी आदरणीय श्री साईनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते शैलेश शेठ यांना आपण सन्मानित करतोय. शैलेश शेठ यांच्या चेहऱ्यावरती एक गोड स्माईल तुम्ही बघतायत आणि स्माईल प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती असायला हवी. चेहरा कसाही असू द्या मित्रांनो, पण चेहऱ्यावरती ती स्माईल नेहमीच समोरच्याला इम्प्रेस करत असते. स्वर्गीय पंडित दत्तू मडवी यांच्या स्मरणार्थ रतन शेठ मडवी यांच्याकडून विकेट हॅट्रिकला 2000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. मात्र दरम्यान बॉल लॉंग ऑनचा बाहेर गेलाय, आलाय चौकार. चा फटका प्रेमचा बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. प्रेम आणि रोशन या आघाडीची जोडी आली आहे. VRCC उसाटने लॉंग ऑनला क्लिअर करणारा प्रेमचा चौकार. मनोज पाटील यांना पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय. टार्गेट 29 आहे. 29 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. चला तिकडे प्रेक्षक कोणी असाल तर प्लीज आम्हाला तो बॉल द्या लवकर. थँक्यू, मनापासून आभार. टेनिस बॉल क्रिकेट आणि त्यातल्या त्यात रजनी क्रिकेटमध्ये दर्दी प्रेक्षक असतात. कसली तमा न बाळगता काया मातीच्या खुशीत अगदी बसून प्रत्येक जण या मॅचचा आनंद घेत असताना आपण सध्या तरी पाहत आहोत. लॉफ्ट केल्या बॉल सध्या एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये फोर्स चांगल्या फटक्यामध्ये प्रेमचा आणखी एकाला पापा पॅक चौकार. दोन चौकार आपल्याला इकडे पाहायला मिळतात. जबरदस्त फटके दोन्ही डाऊन दी ग्राउंड आले. फोर्सने खेळला, स्ट्रेट बॅटने खेळला प्रेम. 10 वरती VRCC. वेग आता गोलंदाजाकडून भन्नाट मनोज पाटील. वेग जरूर आहे, मात्र वेगासोबत जर नियंत्रण असेल तर जरूर हा गोलंदाज मोठ्या मोठ्या फलंदाजांना देखील थांबवू शकतो. मात्र इकडे ऑलरेडी 10 धावा पहिल्या 5 बॉलमध्ये आपण पाहत आहोत. 1 बॉल आणि बाकी आहे. माफकच आव्हान आहे, बॅटर्सला जमलं नाही. फॉलोथ्रोमध्ये अडवला, डायरेक्ट हिटला चान्स घ्यायला पाहिजे होती, मात्र ती घेतली नाही. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि विठ्ठल रखुमाई क्रिकेट क्लब उसाटणेचा धावफलक आपण पाहतोय 10 वरती. उसाटणेकरांची स्पर्धा देखील चर्चेत राहिलेली आहे. VRCC उसाटणे आयोजित सरपंच चषक जी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कार्यसम्राट सरपंच शिवाजीदादा पाटील यांच्या नावाने ती स्पर्धा आपण एन्जॉय करतो आणि मागच्या काही सीझन पासून चर्चेत राहिलेली आहे. सुंदर असं क्रीडांगण आहे त्यांचं. आणि सध्या आपल्याला स्क्रीनवरती मांगरूळकरांचं शिवमंदिर दाखवलं जात आहे. शंभू महादेवांचं काल मोठ्या संख्येने भाविक भक्त या मंदिराला भेट देत असताना आपल्याला पाहायला मिळाले. आजही सकाळी कीर्तन होतं आणि आजही सकाळी बऱ्याच जणांनी आपला फास्ट उपवास त्या महाप्रसादामध्ये जरूर सोडलेला आहे. महाशिवरात्री प्रत्येक जण उपवास करतो आणि आपला हिंदू धर्म प्रत्येकाचं एक आराध्य आहे. त्या आराध्याची आपण पूजा करतो आणि आताचे देव देखील वाटून घेतलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. रविवारी मल्हारांचं गाणं प्रत्येकाच्या स्टेटसला असतं. मंगळवारी वेगळं असतं, गुरुवारी, शुक्रवारी, शनिवारी. आणि ट्रेंड वाईज आपण देखील देवदर्शन करत आलेलो आहोत. कारण 3-4 वर्षांअगोदर केदारनाथ ट्रेंडिंग होतं अगोदर.
आणि त्यानंतर आपण बऱ्याच बघितल्या उज्जैन, त्र्यंबकेश्वर. लास्ट 2 वर्षांमध्ये आपण जरूर तिकडे मथुरा तिकडे आणि सध्याच्या घडीला खाटूश्याम. नो डाऊट काही असू द्या, ज्याला महत्वाचं आहे ऑन साइडला बॅटचा फ्लो चांगला आहे, स्क्वेअर लेगचा वरतून पाठवलाय प्रेमने, बॉलला आलाय षटकार. पुन्हा एकदा लाईन खराब, ऑन साइडला बॉडीला रोल करून बॉलला पाठवलंय. वा व्हॉट अ शॉट इज दॅट, डीप फाईन लेगला आला षटकार. आणि जबरदस्त आहे या स्पर्धेचे लाडके आयोजक साईनाथदादा पाटील यांचं, साईनाथ पाटील फाउंडेशन आयोजित. पुन्हा एकदा उडवलाय, मॅच फिनिश, सीमा पार, लागोपाठचा तिसरा षटकार आला. आणि अवघ्या आपण पाहत आहोत 1.4 ओव्हर मध्ये या धावसंख्येला चेस डाऊन करण्यात आलंय. ते VRC